जिंकले म्हणून राजकारण वातावरण तापायचं काही कारण नाहीये. जर तसं करायचं असतं तर त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं असतं. राज ठाकरे साहेबांनी अनेक वेळेला त्यांना टाळी देण्याचा प्रयत्न केला, परंतु उद्धव साहेबांनी तो हात मागे घेण्याचा अनेक वेळेला प्रयत्न त्यांचा झालेला आहे. म्हणून मला वाटतं त्यांचा कधीही एकत्रीकरण होणं आताच्या घडीला तरी शक्य नाही. शिवसेनेला जी खाती मिळाली त्यावर समाधानी आहात का तुम्ही? निश्चित समाधानी आहोत. आम्हाला जी खाती मिळेल त्यात आम्ही निश्चित चांगलं काम करून दाखवणार आहोत. आणि जेवढं जास्त काम करता येईल, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे साहेब असतील, या सर्व कामाचा आढावा दर 3 महिन्याला घेणार आहेत. म्हणून काम करणं हे गरजेचं आहे. नसता एकनाथ शिंदे साहेबांनी सरळ सांगितलेलं, ज्याचा परफॉर्मन्स चांगला नसेल त्याला 6 महिन्यात असेल, वर्षभरात असेल, त्याचे खाते काय त्याला मंत्रिपदावरून काढले जाईल. ते आमच्याकडेच असणार आहे आणि पालकमंत्री मीच होणार आहे. संभाजीनगरमध्ये जी काही अनेक घटना या गेल्या 5-6 महिन्यामध्ये घडल्या आहेत, अवैध धंदे असतील, गुंडगिरी असतील आणि जमीन बळकावण्याचे जे काही प्रकार वाढलेले आहेत, या सर्व प्रकारावर आळा घालण्याचं काम माझं राहणार आहे. आणि म्हणून हे शहर प्रगतीपथावर जातं. या शहरामध्ये अनेक इन्व्हेस्टमेंट होत आहेत. अशा वेळेला जे इन्व्हेस्ट करणारे आहेत त्यांना एक पोषक वातावरण तयार करण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि ते वातावरण तयार करण्याचं काम आम्ही निश्चित करणार आहोत. जमीन बळकावण्याच्या प्रकरणात तुमच्या पक्षाचे जर असले तरी त्यांच्यावर तेवढीच कारवाई कठोर कोणत्याही पक्षाचा असेल, कोणत्याही जाती धर्माचा असेल, त्याच्यावर कारवाई ही केली जाईल. कुणालाही याच्यातून सुटका होणार नाही, एवढं मात्र निश्चित. सिल्लोडमध्ये अशा तक्रारी जास्त मोठ्या प्रमाणात आहेत, तिथून काय गुंडगिरी मोडायला सुरुवात केली जाईल? सर्वीकडे कुठेही असेल ते दुसऱ्याच्या जमीन हडपणं हा गुन्हाच आहे. आणि जे गुन्हेगार स्वतःला मला कुणाचा पाठबळ आहे, कुणाचा मला धाक नाहीये असं जर समजत असेल तर त्यांना योग्य धडा हे आम्ही आमच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहोत. अशी अनेक प्रकरणं दाबल्या गेलेली आहेत, त्याच्या चौकशा झालेल्या नाही आहेत. आता कोणतंही प्रकरण दाबलं जाणार नाही, कुणाला पाठीशी घालल्या जाणार नाही. जो कोणी त्याच्यामध्ये सापडेल त्याच्यावर कारवाई ही 100% केली जाईल आणि याचा तुम्हाला तातडीनं 1 महिन्याभरामध्ये याचा तुम्हाला प्रत्यक्ष होता येईल. सगळ्या प्रकरण, सर्व प्रकरण. हे जीवन प्राधिकरण नाही, जीवन प्राधिकरण चा जो काय वाद चालू आहे त्या संदर्भामध्ये दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना मी बोलवले. आजच डिव्हिजनल कमिशनर कलेक्टरशी माझं बोलणं झालेलं आहे. जो ओव्हरलॅपिंगचा प्रश्न आहे त्या ठिकाणी, तो ओव्हरलॅपिंगचा प्रश्न सोडवायचा आमचा प्रयत्न आहे. जवळपास 3-1 मीटरचा तो प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं एक अलाइनमेंट चेंज करायची का काय, त्याचा सुद्धा आम्ही आता प्रयत्न. नागपूर अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळाचा सर्वांचा शपथविधी झाला. त्यात मलाही मंत्रिपद मिळालं, त्याचा मनस्वी आनंद मला आहे. शिंदे साहेबांनी एक नवीन जबाबदारी ही माझ्यावर टाकलेली आहे आणि त्याची जी काही प्रतिमा आज महाराष्ट्रात आहे कॉमन मॅन म्हणून, त्याच प्रतिमेच्या नुसार आम्हा सर्वांचं तसाच काम करण्याचं ध्येय आहे. ज्या खात्याची मला जबाबदारी दिलेली आहे, सामाजिक न्याय, खरं तर या खात्यामध्ये जेवढी आव्हानं आहेत ती आव्हान पेलण्याचं प्रयत्न माझ्याकडून केला जाणार आहे. आताही उद्यापासून आमचे दौरे हे सुरू होणार आहेत. उदय सामंत उद्योग मंत्री आणि मी बीडला, मसाजोगला जाणार आहोत. त्याचबरोबर परभणीचा सुद्धा आमचा दौरा असणार आहे आणि या मराठवाड्या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडतात किंवा ज्या ठिकाणी घटना घडायचा प्रयत्न होतो त्या ठिकाणी तातडीने पोहोचण्याचा आमचा मानस राहणार आहे. सर्व समाजामध्ये सलोखा कसा प्रस्थापित होईल
आणि वाढती गुंडगिरी त्याला आळा कसा बसेल हा आमचा प्रयत्न असणार. सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा कणखर भूमिका यात घेतलेली आहे. उद्या जर आम्ही वस्तुस्थिती काय आहे त्याचा सुद्धा एक बारकाईने अभ्यास करून तिथं SP असतील त्यांच्याशी भेटी घेणं, ग्रामस्थांची भेटी घेणं आणि सत्य काय आहे त्याचा अहवाल हा मुख्यमंत्र्याकडे आणि उपमुख्यमंत्र्याकडे सादर करणं हे आमचं काम असणार. म्हणून निश्चितच नवीन जबाबदाऱ्या पेलताना एक समर्थपणे कशी पेलल्या जाईल आणि सरकार म्हणून या सरकारची प्रतिमा आणखी कशी उज्ज्वल करता येईल हा आमचा प्रयत्न राहणार. एक 2 मिनिट सर मुझे 2 मिनट की बात होना. क्या बोल रहे तुम? मैं देता तुमको 2000 रुपये. मेरी न्यूज है ना. एक मिनट मागे सरकार मागे थोडं मागे सरकार आई सर इधर देखिए, इधर आप सगळे येते नासा सर. या बाई पुढे ओके अरे इधर लौटो मत ना भाई. ओके